तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या ह्या नवीन दिवसामध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या ब्लॉगची सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 11:30 नाही 11 वाजलेले आहेत. मला निघायचं आहे मेडिकलला, पण त्याआधी करायचा आहे नाश्ता. तर आपण सगळ्यात पहिले जाऊया आणि नाश्ता करूया. आणि नाश्त्यामध्ये आज मी काय बनाना शेक वगैरे पिला नाही, तर मी विचार करतो की नाश्त्यामध्ये आज आपण मिसळ पाव खाऊया. मिसळ सकाळी सकाळी मस्त कडक तिखट. तर चला आज मिसळ खाऊया आणि नाश्ता मिसळचाच करूया. तर मित्रांनो, नाश्ता करण्यासाठी मी आलेलो आहे रायगड. हे आपल्या इथं आहे ना रायगड वडापाव सेंटर, ह्याच्या ठिकाणी. हे बघा रायगड. तर इथं मिसळ पण चांगली भेटते आणि वडापाव पण चांगला भेटतो. तर मी आता मिसळ खाणार आहे. तर काही मिसळ पाव मला खायची तर होती, पण टाईम झाला. जो बोलो टाईम झाला काय लागलं इथं माझ्या लागलं टाईम झाला, त्याच्यामुळं मी मिसळ ना पार्सल घेतली. हे बघा आता मेडिकलला जाऊन रिलॅक्समध्ये खाय, म्हणजे काही टेन्शन नको. नाही तर इथं कसं घाई खायला लागले ते नाही का. तर आता मेडिकलला निघून राहिले. तर काही मेडिकलला तर पोहोचलो. मी कम्प्युटर वगैरे चालू केलं आहे आणि नाश्ता इकडे खाली ठेवला आहे. आता नाश्ता करायचा आहे. आल्या सिस्टरने जरासं डोकं खाला माझं, तिच्यावर जरासं मी ओरडलो आणि आता नाश्ता करतो मस्तपैकी. आज माझा मूडच खराब आहे सकाळपासून, काय माहिती कशामुळे. पण ठीक आहे, आता नाश्ता करू आणि मग बाकीच्या कामाला लागू. आज जेवायला आपल्याला बाहेर जावं लागेल, तर मी विचार करतोय की आज मॅगडीला जाऊ. एकटाच जाऊन मस्तपैकी बसून आणि खाईन, विषय काय टेन्शन नाही. तर विचार करतोय जाऊ मॅगडीला. असं तर थोडंसं काम आहे, पण ते काम झाल्यानंतर मी आता निघतो, म्हणजे काम आल्यावर करेन. आणि आता आपण मॅगडीला जाऊ. आज मस्तपैकी बर्गर वगैरे खातो, चिल करतो थोडासा, म्हणजे इच्छा आहे माझी बर्गर खायची आज. तर मित्रांनो, मागे बघू शकता मी आलेलो आहे मॅगडीमध्ये आणि आता एकटाच मॅगडीमध्ये खाणार आहे, कारण जोडीवाला कोणी आहे नाही मित्र वगैरे. तर मी एकटा तरी खातो, मला काही टेन्शन नाही, म्हणजे मी एकटा तरी फिरतो. एकदम चिल लाईफ आहे आपली, कारण एकटा खायला वाटा ना एकटेने तरी खायचं, बिना टेन्शनचे बिना मस्तीचे मजाकचे काय नाही, आरामात खुद एन्जॉय करणे का चिल करणे का. तर आता निघूया मॅगडीमध्ये. आणि जसं की तुम्हाला मित्र वेळेस सांगतो, हे आहे पनवेलमधलं सगळ्यात मोठं, मुंबईमधलं सगळ्यात मोठं मॅगडी. तर ह्याच्यामध्ये जाऊ आणि आता आपण खाऊया मिल बर्गर आणि भरपूर सारं. काही ज्यांना मॅगडीमधलं माहिती असेल त्यांना ही एक मशीन असते, ह्याच्यावरती ऑर्डर करायची असते. तर आपण ह्याच्यावरती आता ऑर्डर करू. तर काही आपली ऑर्डर आलेली आहे, तर आता बसायची जागा शोधूया, बसायला जाऊ. तर काही बसायला तर जागा शोधलेली आहे, बाकीची माणसं पण आहेत. पण बाकीच्या मॅगडीला कसं माहिती का, संडेला जास्त गर्दी असते, म्हणजे मॉलमध्ये वगैरे असते तिकडे. आणि ह्या मॅगडीला ना संडेला कमी गर्दी असते, कारण कसं माहिती का, ऑफिसचे जे लोक असतात ना, ते ह्या मॅगडीला ज्या दिवशी ऑफिस असतो त्या दिवशी जेवायला वगैरे, म्हणजे दुपारचं लंच वगैरे करायला इथे येतात. तर ह्या ठिकाणी म्हणजे इथे बसायला लॅपटॉपवर वगैरे मस्त काम करता येतात. पण आज कसं संडे आहे ना, तर आज सगळे घरी असतील आपापल्या. तर आज गर्दी कमी आहे, बसायला एकदम आरामात चिलमध्ये. आणि व्ह्यू एकदम भारी आहे मॅगडीचा, एकदम मस्तपैकी क्लासिक प्रीमियम व्ह्यू बघू शकता. आणि तिकडनं हायवे वगैरे जातो आहे आणि मी आलो आहे एकटाच. चला गाईज, खाऊन झालेलं आहे आम्ही, आता मी निघालो आहे. बॅग वगैरे काय घेऊन नव्हतो आलेलो, मस्त झालं. तर निघूया आता डायरेक्ट मेडिकलला. अजून दुसरी कामं राहिलेली आहेत. तू बॅग नव्हते आणले, तर मी असं वाटलं मला की विसरलो का काय काहीतरी, पण नंतर आठवलं की बॅग तर मी घेऊनच नाही आलेलो. आणि सावीचा आताच ब्लॉग अपलोड केला आणि अपडेट वगैरे सगळं एडिट वगैरे केलं. सावीचा संडेला ब्लॉग आता उडवला, संडेचा ब्लॉग सावीचा स्पेशल, संडे स्पेशल ब्लॉग. तर संडेला आता सावीने ब्लॉग टाकायचं ठरवलं आहे आपल्या चॅनलवरती. तर तो बघितला नसेल तर तोही जाऊन बघा, चॅनलवर आहे अपलोडेड. चला निघूया आता, जास्त काही बोलणार नाही, डायरेक्ट मेडिकलला जाऊन भेटतो तुम्हाला. मला बघा काय भेटलं, हे बघा जांभळं. ह्या वर्षाची पहिली जांभळं खातो मी, हे बघा. तर सिस्टरांनी आणली होती, तर ह्या त्यांच्याकडे मला भेटली, तर बोलते घेऊन जा. तर मी एवढी घेऊन आलो आहे. तर आता ही जांभळं खातो आणि चेक लिहायचे आहेत, नंतर मग भागना पडेगा. तर मित्रांनो, हॉस्टेलला पोहोचलो आहे मी आता. आणि आता करायचा आहे हा आपल्याला प्रोजेक्ट वर्क. तर संध्याकाळचा टाईम आज जरा लवकर आलो आहे, कारण संडे होता ना, तर बाकीची सगळी कामं आटपली आणि आलो. आणि मस्तपैकी सनसेट बघा, वाव ब्यूटीफुल. और इसकी ब्यूटी बढ़ाऊं क्या मैं, देखो एक मिनट, ये देखो ब्यूटी बढ़ गई ना. और अभी नॉर्मल आयडिया कशी काय. तर चला फ्रेश होतो पहिले आणि कपडे वगैरे चेंज करतो आणि मग बसतो प्रोजेक्ट वर्क करायला. कपडे तर मी चेंज केले, आता मला प्यायचं आहे प्रोटीन शेक. तर त्यासाठी आता जाऊ आपण पाणी घेऊन येऊ. आणि प्रोटीन शेक पितोय ते बरेच मला विचारत होते मागे जुन्या आयडीवरती. लगेच नाही सांगणार मी कोणतं प्रोटीन पितोय ते. जर त्याचा रिझल्ट असला तर तुम्हाला सांगेन, नसला रिझल्ट तर मग तेही सांगेन की नका घेऊ असं, ठीक आहे. तर थोडे दिवस थांबा, थोड्या दिवसांनी सांगेल तुम्हाला रिझल्ट काय येतो. तर काही बघा आता तुम्हाला मी सेटअप दाखवतो, ठीक आहे. हा बघा, इथं लॅपटॉप आहे, हा मित्राचा आहे, माझा नाही आहे. आणि हा आपला मोबाईल आहे इथे, कारण इथे याच्यावरती पॉईंट्स वगैरे सगळे ह्याच्यावरती बघणार मी. त्याच्यानंतर इथे आपलं शेक आहे, जे मी आता पीत प्रोजेक्ट वर्क चालू करणार, ठीक आहे. तर हे आहे आपलं प्रोटीन शेक. आणि बस बाकी इतना सा सिंपल सा जिंदगी आहे अपना. रोज यायचं, रोज करायचं. रोज नाही करत मी, म्हणजे आज टाईम भेटला म्हणून करतो, इतर वेळेस मला जसं टाईम भेटतो त्या हिशोबाने करतो. पण म्हटलं आज तुम्हाला दाखवतो. तर आता प्रोजेक्टवर स्टार्ट करतो
आणि ब्लॉग मी नुसतेच शूट करतो. एडिट करायचा तर पत्ता नाही. आज रात्री एक ब्लॉग काही करून एडिट करायचा आहे मला रात्री. बघतो आता रात्री कसं जमते तसं. फटाफट प्रोजेक्टवर स्टार्ट करू आणि नंतर मग रात्री तुम्हाला भेटतो. तर गाईज झालेलं आहे आपलं प्रोजेक्टचं काम बऱ्यापैकी. थोडंसं झालेलं आहे, जास्त नाही. पण आता मी करतो जेवण तुम्हाला दाखवतो. हे बघा कढी आणि इतर चिकन. तर आज चिकनची भाजी करतो आहे आणि मला डाळ पण खायची होती, पण डाळ सडनली दुसऱ्या रूममध्ये बनत आहे. तर त्यांच्याकडनं डाळ मागणार आहे मी. तर त्यांच्याकडनं डाळ घेईन आणि चिकनची आता सुकी भाजी बनवेल. जातो पहिले कन्फर्म करतो डाळ आहे का नाही ते. ऑल राईट गाईज, भाजी इज रेडी. मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि मी बघा काय करतो आहे. हे बघा अजून पण काम चालू आहे आणि अजून मला कपडे धुवायचे आहेत. तर आता 12 वाजले का कपडे धुवायला जाईल. कपडे धुवून आणि नंतर मग परत अजून काम चालू करायचं आहे. झोपला म्हणजे काय सांगू तुम्हाला, एकदम खतरनाक दिवस आजचा. संडे असून पण आराम नाही. तर आजचा ब्लॉगला आपण इथंच समाप्त करूया. माझं काम चालूच राहील थोडा वेळ, नंतर मग मी पण झोपणार आहे. भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाबा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.